हा नमस्कार नमस्कार. आपल्या नेरला नगरीमध्ये जंगली महाराज आश्रम नेरले आणि आत्मा मालिक ज्ञानपीठ कोकमठाण यांच्या वतीनं नेरले नगरीमध्ये अतिशय उत्साहामध्ये गेली 5 दिवस झालं पारायण सुरू होतं आणि या पारायणाच्या निमित्त अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी नेरलेचे मोहन पाटील आहेत, त्यांच्याकडून 2 मिनिटं आपण जाणून घेऊया की ही मिरवणूक जी आहे आदरणीय आपल्या सद्गुरू माऊलींची, त्या संदर्भामध्ये 2 मिनिटं ते आपलं मनोगत व्यक्त करतील. गेली आपण यासाठी 15 दिवस गावगावच्या दिंड्या आणि दिंड्याचे प्रमुख आरग पासून खटाव तिकडे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून सगळ्यांना आपण फिरलो आणि या लोकांनी आपल्याला खूप प्रतिसाद दिला. आणि हे जे आपले गुरु महाराज म्हणून जे रेठरे धरणचे आहेत त्यांनी आणि त्यांच्याच गावच्या पवार जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं. आपले आप्पा कुंभार त्यांनी सुद्धा खूप परिश्रम घेतला, त्यामुळे आपण हे यशस्वी पद्धतीनं दिंडी काढू शकतोय. आत्मा मालिक ज्ञानपीठ नेरले यांच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभारी आणि हे आहोत. तरी असंच वर्षाला आम्हाला सतत लोकांनी साथ द्यावी आणि आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत अशी आमची इच्छा आहे. तरी असं आम्ही सर्व भक्तांच्या वतीनं धन्यवाद. आता पुढे माझ्याबरोबर आता काही महिला आहेत, त्यांच्यावर आपण जाणून घेऊया की नेमकं कसं वाटतंय तुम्हाला. बोला. मस्त वाटतंय. आम्हाला जिथे तिथे हरिपाठला निमंत्रण देतात, भारी वाटतंय बोलवल्याबद्दल. असंच तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. असंच आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा संधी मिळावी, यांनी आम्हाला आमंत्रण द्यावं, आम्ही यावं अशी आमची खूप इच्छा. माझ्याबरोबर काकी आहेत, काकीला काय वाटतं? माझी पांडुरंगाची माऊली निघाल्या, मला हवास मॉस मला चांगलं वाटतंय. माझी माळ घातलेली पांडुरंगाची 25 वर्ष झालं माळ घालून मी पांडुरंगाचं नामस्मरण करतोय, मला तिची आवड आहे. आता माझ्याबरोबर नेरलेगावचे फौजी अप्पा आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात की नेमकं त्यांनी हे नियोजन कशा पद्धतीने केलंय काय वगैरे. बोला. आज विश्वात्मक गुरुदेव आश्रम नेरले आश्रम मध्ये पहिल्यांदा आज इतका मोठा दिंडी सोहळा सुरू झाला आहे. खरोखरच हा सोहळा बघून आमच्या खरं डोळ्यातून अश्रुधारा होतात. आज बाबांनी हा निरोप त्यांच्यापासून पोहोचला, कारण 60-70 वर्षाचा पराक्रम आज या दिंडी सोहळ्यामार्फत आपल्या नेरले गावामध्ये हे प्रति पंढरपूर तयार झालं. खरोखरच आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो आणि इथून पुढे हा सोहळा इथून पुढे असाच चालत राहावा अशी आम्ही नेरले आश्रमाच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि हा सोहळा अखंड चालावा अशी आमची तुम्हाला नम्र विनंती. अगदी बरोबर आहे. हे आता बोललो ते फौजी अप्पा यांच्याकडून आपण आता माहिती घेतलेली आहे. अजून बऱ्याच लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. या दिंडीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक लोक आलेले आहेत. तुमचं नाव आणि तुमचं गाव सांगा. माझं गाव दीपक दत्तू माळी, माझं गाव रेठरे धरण, सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो गेली 5 वर्ष. आणि या नेरले गावात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्ष होत असतो. आत्मा मालिक ट्रस्ट संचलित कोकमठाण या ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी नेरले गावात अगदी उत्साहित पारायण सोहळा, रामकथा आणि भव्य दिव्य दिंडी सोहळा जसं पंढरपुरात चालते त्याच पद्धतीतून आम्ही या नेरले गावच्या वारकरी संप्रदायाला बरोबर घेऊन आम्ही हा दिंडी सोहळा पूर्ण करत आहोत. तुम्ही या ठिकाणी एवढी लोक आणलेली आहेत, कसं नियोजन केलं किंवा काय? आम्ही या मंडळीला या प्रत्येक ग्रुपला आम्ही गावोगावी जाऊन पत्रिका दिल्या, निमंत्रित केलं. कारण माझ्या सांगली जिल्ह्यात वारकरी साहित्य परिषदच्या माध्यमातून 2200 ग्रुप आहेत. या माध्यमातून आता 600 ते 700 महिला इथं उपस्थित आहेत. धन्यवाद. हे होते रेठरे धरणचे वारकरी. इथे काही लोक बसलेत, आपण जरा त्यांच्याशी संवाद साधूया. तुम्ही तिथंच थांबा. इथं नेरलेगावची माजी चट्टामुक्ती अध्यक्ष आहेत वसंतराव पाटील अण्णा. 2 मिनिट या दिंडीबद्दल सांगा. बोला.
दिंडीबद्दल काय तुम्हाला वाटतंय? आज जी दिंडी निघाली त्या संदर्भामध्ये बोला. आज जी दिंडी निघाली ही पूर्ण वेगळ्या पद्धतीनं आणि भाविक भक्तीनं लोकांच्या मनामध्ये जी भावना तयार झाली ही फार चांगली उत्कृष्ट गोष्ट आहे. आणि इथून पुढे अशीच प्रथा चालू राहावी ही एक माझी सदिच्छा आहे. माझ्या बरोबर सुभाष पाटील आबा आहेत, त्यांच्याकडून आपण व्यक्त करूया. गावातले सर्व वाद्य बंद करून एक वेगळ्या पद्धतीने दिंडी काढायचा या वर्षीचा प्रयत्न जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. त्याला गावातल्या व इतर सर्व भागातील सर्व लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला की साधारणपणे 1,500 ते 2,000 टाळकरी आमच्या दिंडीला जमा झालेत. आणि त्याबद्दल सर्व परगावच्या व गावच्या टाळकऱ्यांचं गावाच्या वतीनं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो व त्यांना असंच आम्हाला पुढे इथून पुढे सहकार्य करा अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. आपण या दिंडीमध्ये अनेक महिला या ठिकाणी मागे बघू शकता तुम्ही की अतिशय तल्लीन मनानं आणि अति देहभान विसरून विठ्ठल नामाचा गजर चालू आहे, जंगली बाबांचं नाव चालू आहे, आत्मा मालिकचा जयघोष सुरू आहे. आपण इथं अनेक महिला आलेल्या आहेत. आपण जरा ज्या महिलांनी कळस घेतलेले आहेत त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूया. त्यांना पण आपण या आमच्या N9च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विनाकारी आहेत सुभाष पाटील, त्यांच्याशी आपण जरा बोलूया. कसं वाटतंय विना घेतलाय तुम्ही? काय वाटतंय? छान वाटतंय, छान. आज पहिल्यांदाच विना घेतलाय तुम्ही? नाही, दुसऱ्यांदा घेतला. बरं, हो. काय वाटतंय? अत्यानंद, परमानंद, समाधान. आता एवढे सगळे लोक आले, तुम्हाला काय काय वाटतंय की काय नाही का आपल्या नेरले गावाचं प्रतिष्ठान म्हणायला काय हरकत नाही. अतिशय आनंदी उत्साही वातावरण. सर्व नेरलेकर आनंदून भरभराट आनंदून गेला सर्वांना. ठीक आहे. हे होते विनेकरी नेरलेगावचे सुभाष पाटील. आपण काही महिला पण आले आहेत तालुक्यात, महिलांशी आपण चर्चा करणार आहोत. इथं झेंडे घेऊन सुद्धा महिला जास्त आहेत. इथं एक मावशी आहेत. काय वाटतंय? मस्त वाटतंय, खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. कुठून आलाय तुम्ही? बिराशी. हा, बिराशीहून आलेले आहेत. आणखी किती लोक आले? 22 लोक आले. 22 लोक आपल्या या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्या पाठीमागे बघू शकता लहान म्हणजे आहेत. आतमध्ये या. काय वाटतंय? बोला. छान वाटतंय, मस्त वाटतंय. असलं नेरल्यात कधी सुद्धा सोहळा नव्हता. ते आमच्या जंगली मावलीनं खूप सुंदर सुंदर केलेलं आहे. धन्यवाद. आता आपण इथं नेरलेगावच्या उपसरपंच आहेत मनीषा पाटील, त्यांच्याशी संवाद करूया. हो, मनीषा माने, सॉरी. काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. आणि आज या गुरुदेवांच्या पालखीनिमित्त सर्व महिला, आसपासच्या सर्व गावातील महिला इथे आलेल्या आहेत आणि खूप छान आनंदी वातावरणामध्ये दिंडी सोहळा चालू आहे. 3-4 दिवस कार्यक्रमाचं कसं नियोजन होतं? काय एकदम खूप छान होतं. प्रत्येकाने नियोजन केलेलंच होतं. नेरले गावातील महिलांनी अजून सुद्धा सहभाग घ्यायला पाहिजे होता का, असं वाटतंय का? पाहिजे होता. तरी पण काकडा आरतीला जवळजवळ 100 महिला येत होत्या. पुढच्या वर्षी अजून येतील. धन्यवाद. ह्या होत्या मनीषा माने, नेरलेगावच्या आमच्या डेप्युटी सरपंच. इथं काही मुली पण आहेत. या मुलींच्या हातामध्ये झेंडे आहेत. आपण जरा बघूया. काय वाटतंय बाळ तुला? छान वाटतंय आम्हाला सगळीकडे असं फिरत असताना. कितवीला आहेस तू? 8वीला. हा, एक छोटी मुलगी आहे. तुला काय वाटतंय? मी आता 5वीला. हा, या लहान मुलींनी सुद्धा सहभाग घेतलाय. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? बाबासाहेब पाटील, गाव बिऊर, पतिशिराळा. काय वाटतंय? आनंद वाटतोय. पहिल्यांदा झालाय का नेरल्यामध्ये? नेरल्यामध्ये बरेच वेळा आलोय. हा, दिंडीमध्ये सहभागी दिंडीमध्ये आज पहिल्यांदाच आलोय. माझी शेजारी काकी आहेत, त्यांच्याशी आपण जाऊ. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटलं, दिंडी छान वाटली. कुठून आलाय तुम्ही? आठला मर्दवाडी. मर्दवाडी. किती लोक आले तुमच्याकडे? 8 लोक आहेत. अशा पद्धतीने ही अशी दिंडी पूर्ण या ठिकाणी पकवाज वादक आहेत. डीजे डॉल्बीवरती न नाचता
आज संपूर्ण वातावरण हे अतिशय भक्तिमय झालेलं आहे. माझ्याबरोबर हे पकवान वादक आहेत. काय वाटतंय मामा? एकदम उत्तम. कुठून आलाय? निपाणीहून किती 200-300-400 किलोमीटर होऊन या ठिकाणी कारदगा जंगली महाराज आश्रम इथून ही लोक आलेले आहेत. काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं, छान आहे. आता दिंडीमध्ये सहभागी झालं कसं वाटतंय? आनंद वाटतोय आपल्याला. चला बघा, निपाणीहून सुद्धा इथं लोक आलेले आहेत. अशी अनेक इकडे एक विनेकरी आहेत, आपण त्यांचे संवाद साधूया. कुठून आलाय? वाटेगाव. कसं वाटतं दिंडी सहभागी झाल्यानंतर? दिंडीतले आनंद वाटतोय. किती लोक आलाय? आम्ही 25 लोक आहेत. वाटेगावहून आपल्या शेजारचंच गाव आहे वाटेगाव, इथून ही मंडळी सगळे वारकरी आलेले आहेत. धन्यवाद, तुमचा आभार आहे. चला हा त्या विनकरी महिलेचं अगोदर शूटिंग घे आणि मग बोलू. मावशी कुठून आलाय? काय वाटतंय? आरग बेड. कसं वाटतंय इथं आल्यानंतर? आनंदी वाटते. या एवढ्या किती महिला आल्या तुमच्या बरोबर? 45 महिला आहेत. इथं तब्बल जे आहेत पकवान वादक त्यांच्याशी आपण जरा बोलूयात 2 मिनिटं. तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटतंय. पांढरा नाव घ्यायला खूप छान वाटतंय. आता हे बोलणं आणि हे दोन्ही जमतंय का? जमतंय की. किती वर्षापासून वाजवत आहे पकवान? 4 वर्ष झालं. आपण बघू शकताय की एवढी लोक हे आनंदात नाचतायत. इथं आज महिला पण आहे, जरा बोलूया आपण, त्यांची चर्चा करूया. हा, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटायला. इकडे कॅमेरावरती बोला. छान आहे, छान, मस्त मस्त मस्त. आनंद घ्यायला लागले. कुठून आलाय? मी आरग बेड. आनंद घ्यायला बघा, आपल्या नेरल्यामध्ये इथं विश्वात्मक कार्यामध्ये ज्या महिला अशा पद्धतीनं भक्तिभावामध्ये गुंग आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. जरा बरोबर या. मावशी कसं वाटतंय? छान वाटतंय. पंढरीची वारी बघा, याचा ठेका अजून चुकलेला नाही. मी बोलतोय त्यांच्याशी, पण मावशी तल्लीन आहेत. हा आनंद परमेश्वरावर सुद्धा मिळणार नाही अशा पद्धतीचा आनंद आहे. इथं टुपी सोय करा. टुपी सोय करा. इथं नेरलेगावचे तानाजी माने आहेत. त्यांना काय वाटतं? आपण बोला आता, काय वाटतं या दिंडीमध्ये सहभागी होऊन? म्हणायचं वाटते ना, चालूच आहे. कॅमेरात बघा, कॅमेऱ्यात बघून बोला. कसं वाटतंय? आनंद वाटतोय? आनंद एकदम. म्हणजे काय, तुम्ही महिन्याला पौर्णिमेला जंगली बाबांची कायम पालखी करता, त्यामध्ये सहभागी असता. तर आता कसं वाटतंय? काय समाधान वाटलं मला. एकदम समाधान. हे होते अण्णा यांची प्रतिक्रिया होती. अतिशय असं समाधान वाटतंय. एक मानसिक आहे. आता माझ्या सोबत आहेत, तुमचं नाव हा, माझ्या बरोबर अभयानंद महाराज आहेत. त्यांना आपण विचारूयात की नेमकं या दिंडीमध्ये त्यांना कसं वाटतंय. बोला. खूप छान. संतांनी असं म्हटलेलं आहे, आत्मावादी ही जी काय विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराजांची जी काही दिंडी सोहळा चाललेला आहे, या सोहळ्यामध्ये खूप छान वाटतंय. सगळे साधू संत या दिंडीमध्ये उपस्थित आहेत आणि हा संतांनी म्हटलेला आहे की ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरं तर याची देही आणि याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा, या उक्तीप्रमाणे इथं खरोखर हा सोहळा आज आम्ही अनुभवतोय आणि सगळेच आपण अनुभवत आहे आणि आपणही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात. सगळ्यांनी आनंद घ्या आणि आत्मा मालिक या. मी मगाशी घेतले, आता तुमच्यावर घेऊया. काय माझा आत्मा मालिक. धन्यवाद. हे होते अभयानंद महाराज. इथं हे बाबा आहेत. इथे ठेका व्यवस्थित धरलाय बघा त्यांनी. मगाशी पण मी त्यांना बघितलं की फुगडी अतिशय सुंदर खेळत होते. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. बाबा, कसं वाटतंय? अगदी बरं वाटतंय. गाव कुठलं सांगा? चंद्रे. गाव कुठलं? चंद्रे, तालुका राधानगरी. नाव काय? आनंदा कृष्णा पाटील उर्फ एके पाटील.
किती वर्षापासून संप्रदायामध्ये आहेत? संप्रदायामध्ये 25-30 वर्ष झाली. आता कसं वाटतं आमच्या नेरल्यामध्ये येऊन तुम्हाला काय वाटतं? अगदी छान वाटते. किती लोक आलाय तुम्ही? आम्ही 50 लोक आलो. तुमचं नेरला नगरीमध्ये आमच्या सहर्ष स्वागत आहे. तुम्ही ह्या नेरल्याला अतिशय सुंदर असं रूप आणलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आपण बघू शकताय की संपूर्ण त्या टोकापर्यंत झेंडे दिसत आहेत. भरपूर लोक यामध्ये सहभागी झालेत आणि एक आनंददायी असणारा हा जो सोहळा आहे, त्या सोहळ्याच्या निमित्तानं इथं आता माझ्याबरोबर आहेत जंगली महाराजांच्या संप्रदायातील अगदी लहानपणापासून असणारी जी व्यक्ती आहे ती माझी आई शकुंतला लोहार. बाबा इथं तिला विचारूया, तिला काय वाटतं या दिंडी आणि या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल? मला खूप छान वाटतंय. जंगली महाराजांच्या गावात माझं राहणं आहे आणि मला इथं राहायला मिळतं माझ्या बाबांच्या गावात, त्यामुळे मी एकदम खुश आहे. सगळ्या जीवनातले सगळे सुख दुःख विसरून मी आज दिंडीत नाचत आहे. हा माझा मुलगा आहे माझ्या बरोबर. 40 वर्ष झालं मी या कार्यक्रमात आहे. 7 वर्षाची असल्यापासून मी बाबांचं काम करते. बाबांची दिंडी बसणं म्हणणं सगळं माझं सुरू आहे. एकदम समाधानी आहे. नेरल्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी जंगली महाराजांचं इथं आगमन झालेलं होतं, त्या काळाची परिस्थिती नेरल्याची अतिशय वेगळ्या पद्धतीची होती. आणि अशा ह्या वातावरणामध्ये जंगली महाराजांचं आगमन झाल्यानंतर मात्र या नेरल्याचं सगळं वातावरण बदलून गेलेलं होतं. आणि आज आपण बघताय हे जे चित्र आहे, हे चित्र अतिशय सुंदर आहे, अनेक लोकांना प्रेरणा देणार आहे. या टाळ आणि मृदुंगाच्या तालावरती खऱ्या अर्थानं आज वारकरी आणि परगावातून आलेले सर्व टाळकरी, माळकरी आणि वारकरी गावातले सगळी लोक आज या ठेक्यावरती N9च्या वतीनं हा लाईव्ह कार्यक्रम आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. या इकडं महिला उभे राहायचा. कुठलं गाव कुठलं? आरगून. या ठिकाणी माझ्याजवळ ज्या कांचनाताई आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांना काय वाटतंय आणि त्या या संप्रदायामध्ये किती वर्षापासून आहेत? 30 वर्ष झालं. 30 वर्ष झालं मी या मार्गात आहे. आणि काय वाटतंय तुम्हाला? आनंद घ्यायला आनंद वाटतो मला. तुम्हाला काय वाटतंय? आम्ही नवीनच आहे, खरं आनंद आहे. आम्हाला खूप खूप आनंद वाटतो. माऊलीसाठी आम्ही लय प्रसन्न आहे. जंगली महाराजांच्या बद्दल काय माहिती आहे का? इथल्या आश्रमाबद्दल वगैरे? हा जो संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय, जंगली महाराज संप्रदाय हा एकत्र झालेला आहे आणि या सगळ्या महिला या ठिकाणी पूर्णपणे मनसोक्त आनंद घेत आहेत आणि आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं देखील त्यांना वाटतंय. तुम्ही या ठिकाणी आमच्या नेरल्यामध्ये आला त्याबद्दल आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हो, माझ्या बरोबर आता पेठगावचे रामचंद्र पेटकर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं या असणाऱ्या आपल्या दिंडीमध्ये त्यांना कसं वाटतंय आणि काय त्यांची प्रतिक्रिया आहे. आता चैत्र महिना चालू आहे, पण आळंदी ते पंढरपूर असा सोहळा जो चालतो तो प्रत्यक्ष आज नेरला नगरीत उतरलेला आहे आणि आपण आज पंढरपुरातच आहे अशा पद्धतीनं आपल्याला जाणीव होत्या. आणि हे जे दृश्य दिसतंय हे आज आषाढी वारीचं पंढरपुरातलं प्रत्यक्ष पांडुरंग आज या सोहळ्यातनं नेरला चालू आहे. धन्यवाद. ह्या आहेत लोकांच्या प्रतिक्रिया आणि दोन मुलं माझ्या बरोबर आहेत. एक विठ्ठल झाला, एक रुक्मिणी झाले आणि लहान मुलांच्या मध्ये म्हटलं जातं की देव आहे. बाळ, तुला कसं वाटतंय? विठ्ठल झालायस तू. नाव सांग तुझं. हर्षवर्धन दत्ता पाटील. गाव कुठलं? आरग. तुझं नाव काय बाळ? कावेरी. कावेरी. गाव कुठलं? लांडगेवाडी. कितवीला आहे शाळेला? 5वी. ही दोन्ही मुलं विठ्ठल आणि रुक्मिणी झालेली आहेत. या मुलांच्या मध्ये ही रुजवणूक करणं ही देखील काळाची गरज आहे. कुठेतरी स्टेजवरती एखाद्या वेगळ्या गाण्यावरती डान्स करण्यापेक्षा अशा मुलांना विठ्ठल आणि रुक्मिणीचं पात्र या मुलांना करायला लावून त्यांच्यावरती संस्कार बीजारोपण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद. नेरल्यामध्ये आता ही जंगली महाराज आश्रमाची जी काही दिंडी आहे, जरा पोलीस सरकार या दिंडीमध्ये अनेक महिला आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून सहभागी झालेल्या आहेत. माझ्यासोबत आता या सगळ्या हुबालवाडीच्या म्हणजे नेरल्याच्या शिवेवरच्याच असणाऱ्या या महिला आहेत
आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या दिंडीमध्ये त्यांना कसं वाटतंय. काय वाटतं, तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव सुवर्णा संभाजी उबाले आणि मी उबालवाडी गावची आहे आणि आमचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला हरिपाठ मंडळ आहे आणि जवळजवळ 30 महिला आमच्या या मंडळाच्या सहभागी आहेत यामध्ये. तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटतंय? इथं आल्यानंतर अगदीच भक्तिमय वातावरण आहे, खूप आनंद वाटतोय आणि असा आनंद कुठेच मिळणार नाही. तुम्हाला आनंद मिळतोय. हा, माझ्या बरोबर आता इथं लेडीज कॉन्स्टेबल आहेत. हो मॅडम, लेडीज कॉन्स्टेबल देखील इथं आहेत, त्यांना पुढे जरा जागा द्या. तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही आता इथं प्रोटेक्शन आहात महिलांच्या, काय वाटतंय तुम्हाला? एकदम भारी वाटते. पहिल्यांदा आमची ड्युटी इथे लागली नेरल्यामध्ये. आम्ही पहिल्यांदा या दिंडीमध्ये पण आम्हाला ह्यांच्या सोबत छान वाटायचे खूपच. तुम्ही कुठून आलाय? आम्ही कासेगावचे. कासेगाव पोलीस. तुम्हाला काय वाटतंय? छान वाटते, मस्त वाटते. महिला एवढ्या दिसतात, काय वाटतंय? काय छान वाटते, आनंदात परमेश्वराची. तुमच्या अंगावर खाकी वर्दी आहे आणि या महिलांच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आहेत, काय वाटतंय, फिलिंग काय? छान वाटते. म्हणजे आपली एक बहीण सुद्धा याच्यामध्ये आहे. इतर काही डॉल्बीचा वगैरे वापर न करता अशा पद्धतीने मिरवणुका ह्या व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हो, अशीच मिरवणुका झाल्या तर खूप भारी वाटेल, का की ही बघून असं मन सुखते, एकदम छान वाटते सगळ्या महिलांची. धन्यवाद. अगदी सगळ्यांचंच या वातावरणामध्ये अतिशय म्हणजे आपल्या नेरल्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा ही दिंडी अशी निघाली असेल की ज्या दिंडीमध्ये अनेक महिला, अनेक लोक यामध्ये सहभागी झाले. एवढा आनंदाने नाचता, एवढा 80 वय आहे, आम्हाला लाजवल असं तुम्ही इथं या परमेश्वराच्या नावावरती, विठ्ठलाच्या नामस्मरणावरती तुम्ही नाचताय. काय वाटतंय तुम्हाला आज? समाधान वाटते, आनंद वाटतो, कौतुक वाटते. किती वर्षापासून हे नाचायचं वगैरे या चालू वर्षापासूनच आहे. मी 12 वर्ष झाला आता असंच चालतं. 80 वर्षे वय असणाऱ्या या सांगली या 80 वर्षाच्या आजी ज्या आहेत त्या सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आपण बघू शकताय की अतिशय तल्लीन आणि अशा विठ्ठल हरिमय अशा असणाऱ्या या वातावरणामध्ये हा चालणारा सोहळा आहे. आपण आता 80 वर्षाच्या आजीनं भेटलो. या ठिकाणी सांगली जिल्हा महिला अध्यक्ष वारकरी, सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदचे आणि वारकरी संघटनेच्या महिला अध्यक्ष आहेत. आपण त्यांची बातचीत करूया. तुम्ही काय वाटतं तुम्हाला इथं नेरल्यामध्ये आलं? रामकृष्ण हरी. आम्हाला असं वाटतंय की इथं प्रति पंढरपूरच उभा राहिलं याचं आणि आमच्या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही महिलांना एकत्रित केले आणि हा कार्यक्रम घेतलाय. महिलांना एकत्रित जे तुम्ही करताय, काय त्रास होतो किंवा काय कशा पद्धतीने तुमचं नियोजन असतं? त्रास हा होतोच, पण आपण ते त्यात वाहून घेतल्यामुळे आम्हाला तो त्रास जाणवत नाही आणि आम्ही हा उपक्रम कायम असा चालू राहावा यासाठी प्रयत्न करतो. पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा तुम्ही वाढवणार, महिला वाढवणार, ग्रुप वाढवणार आणि याहीपेक्षा डबल असा कार्यक्रम जोरात करणार. तुमचं नाव कसं? जयश्री आनंद पवार. जयश्री आनंद पवार आपण यांच्याशी आत्ता संवाद साधला. महिला वारकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. बापू बापूसने आत घेतात. हो, माझ्यासोबत आता नाही इकडे बाबा, माझ्यासोबत आता नेरले गावचे सरपंच आहेत संजय पाटील बापू. आपण यांच्याच चर्चा करूया की नेरल्या गावामध्ये पहिल्यांदा डॉल्बी जर कोणी बंद केला असेल तर तो संजय पाटील यांनी. आणि आज हे जे वातावरण याच रस्त्यावर सुरू आहे, या वातावरणामध्ये संजय पाटील यांनी स्वतःहून रस्त्यावरती लोकांना सांगितलेलं होतं, आवाहन केलेलं होतं की रांगोळी काढा. या दिंडीत आपण सगळ्यांनी स्वागत करूयात. त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया आपण की त्यांना नेमकं काय वाटतंय बापू आजचा हा कार्यक्रम बघितला? अतिशय चांगली सुसंस्कारित पिढी आणि अध्यात्माच्या मार्गाने गेल्यानंतर नक्कीच मनाला समाधान वाटतं. समाजामध्ये लहान मुलांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये, सर्वांच्या मध्ये एक भक्तिमय वातावरण तयार होतं. सद्गुरू जंगलीदास माऊलींच्या कृपेनं नेरल्यात अतिशय चांगल्या प्रकारचं रामनवमीच्या वेळेला आणि वर्षभर सुद्धा वातावरण असतं. आणि त्यामध्ये मग डॉल्बी सारखा जर थैतयाट आपण गावात घातला तर ज्या मार्गावरनं आज दिंडी चालल्या
अतिशय शांतपणे घरातले सगळेजण येऊन प्रत्येकाच्या घराघरातली लोक बाहेर येऊन बघतायत। डॉल्बी जेव्हा येतो तेव्हा घरातल्या आजारी लोकांना, घरातल्या प्रमुखांना घर सोडून जावं लागतं। हा मोठा फरक आहे अध्यात्मामध्ये आणि पाश्चिमात्य वाद्य किंवा अशी डॉल्बी सारखी वाद्य वाजवून जे आपण थैथयाट घालतो तो अतिशय चुकीचा आहे आणि हे वातावरण अत्यंत चांगलं गावाच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं पोषक असं आहे। बापू, आता इथं सांगली, सातारा, कोल्हापूर, अगदी खटावरून सुद्धा अनेक महिला इथं आलेल्या आहेत। काय वाटते तुम्हाला एवढ्या महिला सहभागी झाली? हो, ही जंगलीदास माऊलींची कृपा आहे। त्यांच्यावरती विश्वास ठेवून एवढ्या गावोगावच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनी इथं आल्यात आणि म्हणूनच सर्व सांप्रदायिक मंडळींच्या वतीनं आणि नेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं हा दिंडीचा जो मार्ग आहे, पालखीचा जो मार्ग आहे, त्याची स्वच्छता, त्याच्यावरची डागडुजी, त्याच्यावरती लोकांना चालताना काही त्रास होऊ नये अशा प्रकारचं काळजी गावातल्या सगळ्यांनीच घेतल्या। धन्यवाद। हे होते नेर्लेगावचे सरपंच संजय पाटील बापू यांनी या मार्गावरती जे काही स्वच्छतेचा मार्ग असेल किंवा आणखीन काही रांगोळी वगैरे असतील तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेल्या होत्या लोकांना आणि सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं नेर्ले गावातील सर्व महिलांनी आपल्या अंगणासमोर रांगोळी काढलेली आहे आणि या लोकांचं, बाहेरगावून आलेल्या लोकांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। धन्यवाद। माझ्याबरोबर आता नेर्लेगावचे आमच्या मानेगलीतले सर्जेराव माने आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की त्यांना नेमकं काय वाटतं या दिंडीमध्ये। गेली 4-5 दिवस झालं ते या सप्त्यामध्ये आहेत आणि त्यांना काय वाटतं आपण जरा चर्चा करूया। आपल्याला काय वाटतंय? हॅलो, मी आता बरेच वर्ष दिंडीत जातो। ह्या दिंडी सोहळ्यात आल्यानंतर मला जे आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो की स्वर्गात सुद्धा मिळणार आहे, इतका मला ह्या दिंडीच्या ह्यात आनंद मिळतो। अतिशय तल्लीन होऊन अतिशय तल्लीन होऊन मला भान सुद्धा राहत नाही, इतकं मी त्या दिंडी सोहळ्यात आनंद घेतो आणि आनंद मिळतो। इथं काकी पण आहेत। काय वाटतंय तुम्ही दोघं पण विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने इथं दिंडीमध्ये सहभागी झालाय, काय वाटतंय? स्वर्गात सुद्धा असला सोहळा मिळणार नाही बघा। असला नेर्ले गावात आखाडीच सोहळा चालू झालाय बाबांच्यामुळे सोहळा झाला। असा सोहळा राहावा अशी बाबांच्या ही भूमिका आपल्या नेर्ले गावातल्या सामान्य माणसांची आहे आणि बरोबर अतिशय सुंदर मनमोहक असणारा हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झाले आहेत। आपल्या नेर्ले वारकरी संघटनेच्या अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूया की एवढ्या सगळ्या महिला या जिल्ह्यात वगैरे आलेल्या आहेत, काय वाटते तुम्हाला, नेमकी काय प्रतिक्रिया आहे? असा आनंद म्हणजे कधीच बघायला भेटला नसता। हा पंढरपूर जिथंच हे झाले साक्षात पंढरपूर। नेर्ल्यातल्या महिलांना जास्तीत जास्त सहभागी करण्याचा आता इथून पुढे प्रयत्न करणार म्हणजे आता आहेच चालू, इथून पण जास्त धन्यवाद। त्या होत्या नेर्ल्याच्या वारकरी संप्रदाय अध्यक्ष। माझ्याबरोबर आता बिहूरच्या आहेत वारकरी साहित्य परिषद शिराळा तालुका अध्यक्ष, वारकरी साहित्य परिषद शिराळा तालुका आणि महाराष्ट्र राज्य यांच्याशी आपण बातचीत करूयात की नेमकं काय वाटतं या एवढं सगळं वातावरण बघितल्यानंतर। गेले 10-15 वर्ष आम्ही वारकरी साहित्य परिषद चालवतो। या संघटनेच्या ह्याच्यात संमेलनानं आम्ही नेर्ले गावात इथं जी वारकरी साहित्य परिषदेतर्फे ज्या महिला आम्ही आणलेल्या आहेत, हरिपाठ मंडळ महिला जनाई मुक्ताई हरिपाठ मंडळ आणलेलं आहे। यांचं सगळं श्रेय आमचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक माळी यांना दिलेला आहे। आम्ही मिश्रा तालुका अध्यक्ष आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये महिला हरिपाठ मंडळ आम्ही स्थापन करतोय आणि वारकरी साहित्य परिषदेतर्फे वारकऱ्यांची कशी लोक तयार होतील किंवा या परमार्थात लोक कशी वळतील असं आम्ही काम करतो। गावोगावी जाऊन हरिपाठ मंडळ स्थापन करणे, पारायण करायला लावणे असलं उपक्रम आम्ही राबवतो आतापर्यंत। तुम्हाला काय वाटतं नेर्ल्यामध्ये? अतिशय आनंद वाटला, अतिशय आनंद। किती लोक आले? जवळजवळ आमचे 400-500 लोक आमचे आले। बाहेर सांगली जिल्ह्यात बाहेरल्या गावात सगळे आम्ही आणतो। महिलांची संख्या महिलांची संख्या जास्तीच की महिला हरिपाठ मंडळतर्फे जे आमच्या महिला ड्रेसमध्ये आहेत त्या सगळ्या आम्ही हरिपाठ मंडळ स्थापन केले, ज्या गावात जाऊन त्या लोकांना उत्स्फूर्त साथ दिली आणि त्यांना सगळीकडे आम्ही हे करतोय, आणण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक गावागावी अशा त्या लोकांना। नाव कसं? दत्तात्रय रंगराव सुतार। दत्तात्रय रंगराव सुतार
हे होते दत्तात्रय रंगराव सुतार यांनी आता वारकरी संप्रदायाबद्दल आपली माहिती सांगितली. तुमचं नाव सांगा. सकू शंकर गोसावी, गाव बाऊची. किती महिला आल्या? 18 महिला आली त्या. काय वाटते तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर? अगदी आनंद वाटतंय. पंढरपूर भरल्याने वाटतंय. छान वाटतंय दिंडीला बघून. आनंदात मिसळल्यामुळे तर आम्ही तुमच्या सगळ्यांचं स्वागत करायला पाहिजे की तुम्ही एवढं सगळे या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात. आनंद झाला या. हाची छंद लागो मला रामकृष्ण गोविंद. ह्यो छंद ह्यो हरिनामाचा वेगळाच आहे की. तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? महिलांनी संदेश देणार, संसार करत परमार्थ पण केला पाहिजे. आपण संसार नुसता करून आपल्या संघ येणार नाही. परमार्थ त्यासाठी केलाच पाहिजे. परमार्थासाठी जेवढं आपण ही केलं तेवढा आपला शेवटचा दिवस गोड होईल. धन्यवाद. या होत्या भारतीय संप्रदायातील महिला. त्यांनी सांगितले की आपण संसार करून परमार्थ करायला पाहिजे. एक अभंगाचं चरण फक्त म्हणा. एक अभंगाचं चरण त्या म्हणतील. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. छंद लागला सखूला बांधून घातले खांबाला. छंद लागला सखूला बांधून घातले खांबाला. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. छंद लागला मिराला विष पाजिले तिला. छंद लागला मिराला विष पाजिले तिला. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. छंद लागला तुकाला निघून गेले वैकुंठाला. छंद लागला तुकाला निघून गेले वैकुंठाला. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. हाची छंद लागो मला राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण विठ्ठल. माझ्या बरोबर आहे एक युवा वारकरी म्हणूया आपण त्याला, अजिंक्य कुलकर्णी. गेली 4-5 दिवस झालं नेरले आश्रमामध्ये जे काही व्यवस्थापनाचं काम असतं किंवा हे जे काही नियोजन असतं त्या नियोजनामध्ये तो अग्रेसर असतो. तर आपण त्याच्याशी बातचीत करूया की नेमका हा जो दिंडी सोहळा आहे त्या दिंडी सोहळ्यामध्ये त्या रथापासून शेवटच्या टोकापर्यंत जाणं येणं, लोकांना समजावून सांगणं, व्यवस्थित लाईन करणं, या सगळ्या अपडेट तो करतोय. तर आपण त्याच्याशी बोलूयात की नेमकं काय कसं वाटतं त्याला. आत्मा मालिक रामनवमी उत्सव नेरले. आज राम जन्मकाळ होता आणि 5 वाजता आपली ही दिंडी चालू झालेली आहे. खरं तर आज नेरल्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरलेला आहे. जणू काय आषाढी एकादशीची वारी चालू आहे असं या पंढरपुराचं रूप आज या नेरले नगरीमध्ये आलेलं आहे. परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नेरला नगरी आहे. या नेरला नगरीमध्ये आज अखंड उत्साहामध्ये रामनवमी उत्सवची सांगता या भव्य दिंडी सोहळ्याने होत आहे. सर्व परगावून आलेले भाविक आहेत, गावातील ग्रामस्थ आहेत, वारकरी आहेत, सर्वजण आनंद घेत आहेत आणि ही दिंडी सोहळा अत्यंत उत्साहामध्ये चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद अजिंक्य. अतिशय सुंदराने या कार्यक्रमाबद्दल तू माहिती दिली. अनेक वर्षांपासून या नेरले नगरीमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षापासून या नेरले नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदाय आणि महाराजांच्या माध्यमातून एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम
या नेर्ले नगरीमध्ये पण आतापर्यंत झालेला आहे. नेर्ल्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या गोष्टींना पूर्णपणे प्रतिबंध करण्याचं काम दिंगली महाराजांचं आगमन नेर्ले आणि हा जो सोहळा आहे तो सोहळा अगदी स्वर्गावरती वेगळा असा असणारा सोहळा माझ्या बरोबर या लहान लहान मुली देखील आहेत या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. शालेय वयामध्ये जे संस्कार त्यांना आज मिळत आहेत त्यांना बघूया. हिच्या हातामध्ये भगवा झेंडा आहे आणि हे सुद्धा सहभागी झाले. काय वाटतं विचारूया. विश्वासमत जंगली महाराज नेर्ले या गावी दिंडी संपन्न होत आहे. त्या दिंडीत बरेच जण लोक भाविक भक्त आपला उत्साहात सर्वजण उत्साहात आहे आणि त्या उत्साहात आम्ही दोघे पण शालेय जीवनात दिंडीत सहभागी झालेलो आहे. यानंतर हे कन्या माझ्या बरोबर आहे. तुला काय वाटतंय. मला या दिंडीमध्ये खूप छान वाटत आहे. मला खूप नाच वाटत आहे. या देवाच्या दिंडीमध्ये खूप छान वाटत आहे. भगवा झेंडा हातामध्ये धरलायस काय वाटतंय. खूप छान वाटतंय. अभिमान वाटतोय. खूप छान. आणि आता ह्या काकी माझ्या बरोबर आहेत. त्यांचा हात थांबलेला नाही यांचा पाय थांबलेला नाही. दिंडीमध्ये अतिशय आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण त्यांना विचारूया की कसं वाटतंय. हा छंद पण आहे मला आणि देवासाठी आत्मविश्वास पण आहे. आता तुम्ही पुडी खेळताय उड्या मारताय काय वाटतंय. काय नाही आनंद वाटतोय. आज पंढरपूर सुरू आले. आपल्या नेर्ल्या नगरीत राम राज्य नवीन चालू झालं. तुम्हाला काय वाटतं. मला वाटतं की पंढरपूर इथं उतरलंय आणि महिला सगळ्या गावगावच्या आल्या त्या जिल्ह्यातल्या आल्या त्यामुळे सगळं आनंद वातावरण जाते. घरातलं काही आठवत नाही आणि सगळ्यांनी सहभागी असं व्हावं. तरुण पिढीनं बी जास्त महिलांचा ही व्हावा. मला असं अपेक्षा वाटतं की पंढरपूरला आपण 16 दिंडीत चालतो तसं आज चालतोय असं वाटतंय. मनाची समाधान झाली. आता कळस डोक्यावरती किती वेळ झालं घेतलाय तुम्ही. चालू झाल्यापासून घेतलाय अजिबात हल्लेलं नाही. काय तर महिला टाळ पण वाजवताय पण कळस पण डोक्यावर आहे. कसं कॉन्सन्ट्रेशन कसं सांभाळतंय. तुळस पंढरपुरामध्ये घेतो 12 वर्ष झालं. आता मी चालताना याला आकाडी वारीला मग ही म्हणजे काय आहे आपलं नेर्ले आहे की नाही. बघा अनेक वर्ष म्हणजे 12 वर्षापासून डोक्यावरती कळस घेऊन या माऊली चालत आहेत. धन्यवाद. माझ्या बरोबर आता एक युवा तरुण आहे. माझ्याजवळ आता तरुण अभिजित माने आपण माझ्यासोबत आता आहे सचिन माने. नेर्लेगावच्या वारकरी संप्रदायामध्ये ते सक्रिय सहभागी असतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाले दिंडीमध्ये सहभागी झाले काय वाटतंय. याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतोय आणि मी गेली 2 वर्ष झालं याच्यामध्ये वारकरी संप्रदायात आहे. मला वाटतं ही माझी पहिली दिंडी नेर्लेगावात आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय त्याबद्दल आणि झालाय त्याबद्दल खूप समाधान वाटतंय. आता एवढ्या महिला वगैरे आलेत परगावातून आलेत आणि हा जो काही सोहळा आहे काय नेमकी काय अपेक्षा आहे किंवा काय भूमिका. त्यामध्ये कसं आहे की पूर्ण नियोजन चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढे हा कार्यक्रम आणि फार मोठ्या प्रमाणात आपल्या नेर्ले नगरीमध्ये व्हावा आणि भरपूर लोक जमा व्हावे हे थोडं मनापासून वाटतं. तरुणांना काय संदेश द्याल. तरुणांना एवढाच संदेश देईल की प्रत्येकानं थोडं अध्यात्मामध्ये यावं. कारण कसं आहे की प्रत्येक गोष्ट फक्त सांसारिक जीवनात जगून उपयोग नाही. जर खरं समाधान पाहिजे असेल आत्मिक समाधान पाहिजे असेल तर त्यांनी अध्यात्मामध्ये यावं. धन्यवाद. हे होते सचिन माने. त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे की तरुणांनी जास्तीत जास्त अशा सोहळ्यांमध्ये सहभागी व्हावं. माझ्यासोबत आता इथं नाव कसं माझ्या बरोबर आता जे संत आहेत ते म्हणजे नेर्ले गावचे जंगली महाराज
आश्रमाचे आणि जुने सहकारी बाबांचे जंगलास माऊलींचे जुने सहकारी आहेत जगन्नाथ बल्लाळ, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. आता वय त्यांचं 100च्या वर आहे आणि या दिंडीमध्ये सगळ्यात वयस्कर असणारे ते व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांना वाटतंय आणि त्यांनी अनेक दिंड्या बघितलेल्या आहेत. ही दिंडी बघितल्यानंतर त्यांना काय वाटतंय, काय वाटतं ही दिंडी बघितल्यानंतर? बोला. एक नंबर. इतकी वर्ष तुम्ही बाबांच्या संपर्कात आहात, काय वाटतंय? मी बाबांच्या संपर्कात आहात, कसं काय वाटतंय आता ही दिंडी बघितल्यानंतर? एक नंबर वाटत. या दिंडीमध्ये आपल्या नेरले गावाच्या सुद्धा काही महिला सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. अगोदर नाव सांगा आणि काय वाटते सर? वसुधा सुभाष पाटील. मला या दिंडीबद्दल बोलावं असं वाटतं की बाबांच्या कृपेमुळे आज नेरल्यात प्रति पंढरपूर झाल्यासारखं झालंय आणि आज सकाळी स्क्रीनवर बाबांचं दर्शन झाल्यामुळे तर सगळ्यांचं मन भारावून गेले. अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं सकाळी बाबांना बघताना. सगळी लोक असं खुश होऊन गेले तिथं की बाबा साक्षात नेरल्यात असल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. आता एवढ्या सगळ्या महिला या वेगवेगळ्या भागात आलेत, काय नेमकं काय वाटतंय? काय ह्या महिला सगळ्या अगदी आनंदानं भारावून गेलेत नेरले नगरीत आणि प्रत्येक जण ज्या आपल्या त्यांना जी वाटतंय ती सगळ्या भावना त्या व्यक्त करायला लागलेत अभंगातून. प्रत्येक महिला अभंग म्हणतात, म्हणजे काही महिला नाचतात आणि बाबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर बाबांचं अगदी नेरले नगरीवर इतकी कृपा आहे बाबांची आमच्या नेरले नगरीवर की अक्षरशः बाबांनी आमच्या म्हणजे एवढं सकाळी असं दर्शन घेतल्यावर इतकं आम्हाला ही झालंय सगळ्यांना. अक्षरशः बाबा आज आमच्या बरोबर आता असं चालतेत असं वाटायला लागलं. आजपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बाबांना बघत होता आणि आज स्क्रीनवरती बघितल्यानंतर काय वाटलं? मनातून काय फिलिंग काय तयार झालं? मनातून फिलिंग म्हणजे आज म्हणजे आम्ही लहानाचं मोठं बाबांचं म्हणजे समोरच आम्ही झाल्यासारखं झालोय की बाबांना लहानपणापासून आम्ही बघतोय आणि आज असं बघितल्यानंतर आम्हाला एकदम अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलंय आमच्या आज. चला ओम करू. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण खूप छान वाटतं, असं वाटतं बाबाची वाटतं असं. आजपर्यंत बाबांची मूर्ती बघायला मिळत होती, प्रत्यक्ष बाबा बघायला मिळत होते. आज आपण म्हणजे लाईव्हच्या माध्यमातून ह्या असणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण त्यांना लांब न बघितलं, काय भावना आहे तुमच्या? तरी सुद्धा वाटलं बाबा इथंच आले, सगळ्यांच्या हृदयातच आले असं वाटलं. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की बाबांनी नेरल्यात सगळ्यांच्या बद्दल जे हृदयात प्रेम जागृत केलंय त्याचं आहे पूर्णपणे पंढरपूर दर्शन व्हायला लागलंय सगळ्यांच्या मध्ये. बाबा इथं स्क्रीनवर पाहून सुद्धा बाबा इथं प्रत्यक्षात असल्यासारखे आम्हाला जाणवतंय आणि सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणून महिला येऊन हा नेरले नगरीमध्ये आनंद साजरा करायला लागले. त्यामध्ये नेरलेतले पण सगळ्या महिला, परगावच्या महिला, ग्रामस्थ सगळे अतिशय आनंदाने उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत. हे पाहून अतिशय आनंद होत आहे. आनंद म्हणजे आनंदच होत आहे. ह्या नेर्लेकरांच्या आपल्या भावना आहेत की तुम्ही बाबांना आपण आज स्क्रीनवरती बघितलंय, गेली अनेक वर्षे बाबांच्या आजूबाजूला अवतीभोवती आपण त्यांच्या सानिध्यामध्ये होतो, त्यांच्या पायाला पण स्पर्श केलेला आहे, त्यांच्या अंगाला पण स्पर्श सगळ्यांनी केलेला आहे. आज नेर्लेकरांच्या भावना काय आहेत की बाबा आज माझ्याबरोबर चंद्रकांत पाटील आहेत, बाबा आज आपल्या सोबत नाही आहेत, कोकणामध्ये आहेत आणि आपण त्यांना स्क्रीनवरती बघितलंय. काय नेमकी भावना आहे तुमची? बाबा जर प्रत्यक्ष नसले तर संपूर्ण ह्या नेरलेगावच्या संपूर्ण लोकांची एकच भावना की बाबा आज आपल्यात आहेतच. नाहीत असं जर वाटत असलं तरी बाबा हे गुप्त शक्तिरूपाने नेरल्यात आज इथं वावरतात, दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. आणि ही दिंडीची एक वेगळी पद्धत, तुम्ही ह्याला फाटा देऊन म्हणजे बँजो, कर्णकर्कश आवाज, डॉल्बी हे बंद करून हे एक सुंदर असं एक तुम्ही हेच घालून दिलेलं आहे, आदर्श घालून दिलेला आहे. असं हे शब्द सुद्धा म्हणजे कमीच पडतात सांगायला. इतका छान तुम्ही हे चांगल्या पद्धतीनं एक वेगळा दिशा निर्माण केली, एक वेगळी वाट दाखवून दिली. आज सकाळी रामनवमीच्या निमित्तानं जंगली महाराज आश्रममध्ये फुलांचा कार्यक्रम झाला. अनेक मान्यवर लोक या ठिकाणी आलेली होती. त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. परंतु आज प्रत्येकाला एक कळकळ होती, एक त्यांच्या मनामध्ये भावना होती की बाबा आमच्यामध्ये असायला पाहिजे. या एका विषयावरती आपण आणखीन काही नेर्लेकर लोकांशी आपण बातचीत करणार आहोत. शिपे, सौते, शिराळा, त्यानंतर कोल्हापूर,
कोल्हापूर, सांगली, अगदी पुणे, मुंबईहून सुद्धा लोक या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी आलेले होते. या कार्यक्रमामध्ये, या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते. धन्यवाद. माझ्याबरोबर आता सुधाकर पाटील सर आहेत. आज बाबांचं दर्शन झालेलं नाही आहे, पण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण लाईव्ह दर्शन आज स्क्रीनवरती घेतलंय. आणि हा सगळा दिंडी सोहळा जो आहे, या दिंडी सोहळ्याबद्दल आणि आज बाबांचं दर्शन झालेलं आहे, काय भावना आहे? आत्मा मालिक सर्वांना. हा दिंडी सोहळा हा फक्त रामनवमीचा दिंडी सोहळा नसून प्रत्यक्षात परमात्मा श्री सद्गुरू विश्वात्मा गुरुदेव माऊलींचा दिंडी सोहळा आहे, की अख्ख्या जगाला ध्यानाचा संदेश देणारे, की ध्यान करून प्रत्येकाचं आयुष्य आणि जीवन कसं सुखमय आणि आनंदमय होऊ शकतो हा संदेश देणारा हा दिंडी सोहळा आहे. मी म्हणतो प्रत्येक अनेक संतांनी, साधू संतांनी हा जो संदेश दिला ध्यानाचा, तोच माझ्या सद्गुरूंनी दिला. आणि प्रत्येकाचं आयुष्य असं असतं पा, की जीवन सुखमय झाल्यानंतर प्रत्येक माणूस म्हणतो की भगवंतानं माझं काम केलं, भगवंतामुळं माझं हे सगळं झालं. पण माझ्या सद्गुरूंनी परमात्मा कसा आहे, परमात्म्याची ओळख करून दिली आणि ती ध्यानाच्या माध्यमातून दिली. माझी सुद्धा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ध्यान करा, ध्यानी बना आणि आपलं आयुष्य आनंद व सुखमय करा. धन्यवाद सुधाकर सर. आपण आत्मचिंतन करा हा संदेश या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. आज या दिंडी सोहळ्यामध्ये जेवढे काही लोक सहभागी झालेले आहेत, ते खऱ्या अर्थानं आनंद मिळवण्याचा प्रयत्न. माझ्यासोबत आता शकुंतला लोहार आहेत आणि नेलेगावच्या उपसरपंच मनीषा माने आहेत आणि काही महिला आहेत. तर आज आपण बाबा आज आमच्या नेरल्यामध्ये आलेले नाहीत, या एका विषयावरती किंवा एका प्रश्नावरती आपण या माऊलींशी चर्चा करणार आहोत. काय भावना आहेत आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये आपण स्क्रीनवरती ज्या बाबांना आपण स्वतः स्पर्श केला होता, ज्यांच्या अंगाखांद्यावरती तुम्ही लहानपणी खेळलेला आहात, ज्यांच्या पायाला स्पर्श केलाय, आज बाबा प्रत्यक्ष आपल्यात नाही आहेत, त्यांना आपण लाईव्ह मधून आपण त्यांचं दर्शन घेतलंय. काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे? आता सांगायचं तर माझा कंठ भरून येतोय. अगोदरच 1971ला ज्या वेळेला बाबा कारदग्यामध्ये आले, त्यावेळेला बाबांचं वय जेमतेम 18 ते 19 वर्षाचं असेल आणि माझं वय 7 वर्षाचं. तेव्हापासून बाबांच्या सानिध्यात अगदी लहान मुलासारखं आम्ही भातुकलीचा खेळ सुद्धा खेळलेलो आहे. दोघ जण फुगडी खेळणं, एकमेक भांडायचं. खूप मी बाबांच्या बरोबर एकदम असं रिलेशन, एक बहीण भाऊ असतात असं. पण आज बाबा स्क्रीनवर पाहायची वेळ आम्हाला आली, हे खूप म्हणजे नको आहे अशी गोष्ट. माझ्या बाबांना परमेश्वर आयुष्य द्यावं, पाहिजे तर माझं सुद्धा आयुष्य माझ्या सद्गुरूला द्यावं. मी अगदी आनंदानं माझ्या सद्गुरूसाठी माझा प्राण सोडेन. माझा सद्गुरू जर जगणार असेल तर माझं आयुष्य मी माझ्या सद्गुरूला अर्पण करायला तयार आहे. आणि स्क्रीनवर पाहून आज मला गलबलून आलं सकाळी. ताड ताड चालणारा माझा सद्गुरू, सगळ्यांना हाताशी धरून चालणारा माझा सद्गुरू आज पडद्यावर बघायची वेळ आली. हे परमेश्वरा, हे नको आहे, हे मला बघायची मला वेळ नको आहे. त्यांच्या अगोदर माझे डोळे झाकलेलं बरं होईल. या ठिकाणी मनीषा माने आहेत. काय भावना आहे की आज आपण स्क्रीनवरती, म्हणजे टेक्नॉलॉजीचं युग आहे, बाबा कोकणामध्ये आहे, 350 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपण आज नेरल्यामध्ये एका स्क्रीनवरती बाबांना बघितलंय. काय भावना आहे? बाबांना पाहून स्क्रीनवरती बाबांची जेव्हा मूर्ती पाहिली तेव्हा सर्वांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. परंतु बाबा नाही तसं म्हणता येत नाही. आज ही दिंडीमध्ये बाबा सामील आहेत असंच आमची भावना आहे आणि त्या आनंदावरच सगळे दिंडी पार पाडत आहेत. म्हणजे आनंदच वेगळा आहे. गुरुदेव माऊली आमच्या समवेत आहे असं समजूनच आम्ही चाललो आहे. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतंय, माझ्या घरी आज का नाही दुःखाचा कार्यक्रम होता, पण बाबा स्क्रीनवर दिसणार आहेत म्हटल्यावर मला अक्षरशः मी 1:30 वाजेपर्यंत जेवले सुद्धा नव्हते. आणि बाबांची बघायला तळमळ मला 10:30 पासून चालू होती, पण बाबा मला दिसले स्क्रीनवर, त्यावेळी मला आनंद वाटला. या भावना आहेत नेरल्यातल्या ग्रामस्थांच्या, महिलांच्या, की आजपर्यंत बाबांच्या बरोबर त्यांनी प्रवास केलेला आयुष्याचा आणि आज त्यांना स्क्रीनवरती बघायची वेळ आली. बाबा इथं आमच्यासोबत पाहिजे होते, अशी प्रत्येक नेरलेकरांची आणि परगावून आलेल्या बाबांवरती प्रेम करणाऱ्या
प्रत्येक भक्ताची ही मानसिकता आहे, इच्छा या पुढे चालत बोलायचं आपण. आश्रमामध्ये कायम येणाऱ्या आश्रमवासी आहेत, त्यांना पण विचारा की आज बाबा आपल्यामध्ये इथं स्क्रीनवरती त्यांनी बघितलेलं आहे, बाबा कोकणामध्ये आहेत, त्यांचा तिथून आशीर्वाद मिळाला आहे. तर काय वाटते तुम्हाला, बाबा आज आपल्यात नाहीत आणि हा दिंडी सोहळा बाबांनी आत्मा दिंडीचा असावा असं वाटत आहे. बाबांनी खूप आम्हाला साथ दिलेली आहे. माझ्या मालक वाढल्यापासून बाबांनी सांगितलं मला की लहान मुलाची सेवा केलीस तर परमेश्वराची केल्याप्रमाणे, तोपर्यंत मला मठातनं घरी सुद्धा जावं वाटत नाही. तरी पण बाबांची आस्था आम्हाला खूप वाटत आहे. तरी बाबांनी आम्हाला खूप मोठ्या आनंदानं दर्शन द्यावं अशी अपेक्षा वाटते. आत्मा माझ्या बरोबर आता हरिभक्त परायण संजय माने आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया की आज जो दिंडी सोहळा आहे, या दिंडी सोहळ्याबद्दल काय वाटतंय आणि आज बाबांची प्रत्यक्ष आपल्याला भेट झालेली आहे, या संदर्भामध्ये काय वाटतंय? बाबा आपल्याला प्रत्यक्षात सकाळी भेटलेले आहे. या ठिकाणी आपला येऊन बाबांना आपल्याला दूरध्वनीवर दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्या निर्णयकर भाविक भक्तांचं या ठिकाणी फार मोठं मानसिक समाधान झालेलं आहे. आणि आपला हा दिंडी सोहळा प्रति पंढरपूर निर्माण करण्यासाठी सर्वांनी आपण या ठिकाणी एकजुटीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे. आता परगावून महिला वगैरे सगळे आले, महिला काय वाटते या संदर्भामध्ये? आज जी काही दिंडी झाली, आज जी दिंडी झालेली आहे, या दिंडीच्या संदर्भामध्ये काय वाटतं? ही दिंडी म्हणजे आपण या गुरुमाऊलीच्या अतिशय मोठं काम आपल्या तालुक्यामध्ये यशस्वीरित्या करून दाखवण्याचं काम गुरुमाऊलीने या ठिकाणी करून आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि हा दिंडी सोहळा असा अविरत चालावा पुढे मी गुरुमाऊलीच्या ठिकाणी प्रार्थना करतो. दादा काय वाटतंय? बाबा म्हणजे झालाय तुम्ही आमच्या आज बाबा म्हणजे आमच्या आईची आठवण झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. आणि ऊर भरून आलं आणि भरून आलं आनंद झालाय की गगनात मावत नाही असा आनंद आमच्या नेते गावाला झालेला आहे. आणि दिंडीला इतकं मोठं सहकार्य पंचक्रोशीतून मिळालंय. बाबांना स्क्रीनवर पाहिल्यामुळं खुश गाव झाले आणि ते प्रफुल्लित आनंदित झाले. इथे गेलो पण घ्यायला पाहिजे, इथे गेलो पण घ्यायला पाहिजे. निवांतवाने बसल्यावर त्यांच्या पैसे जाऊन बसायचं, मस्त बॅट घ्यायची, एक मिनिटाची घ्यायची. गावडे तेवढं घ्या, पहिल्या गाडीला का ओढून जमलं असं.
काय गावल्या गावड्याची घेतो मुलं हा पहिरवाड्याची मुलाखत यायची घेतो गाडी ते गावडी सभा घेतो सभा घेतलाय वगैरे ऐकता पुरतं दिंडीत एक बैलगाडी वगैरे आणल्या कसं वाटतंय वगैरे बैलगाडी आणली पाहून थांबा थांबा आता आपण जी संपूर्ण दिंडी बघितली त्या दिंडीच्या सगळ्यात शेवटी जी बैलजोडी ज्यांनी आणलेली आहे ते आपल्या गावचे आपल्या गावचे गावडे म्हणून आहेत त्यांना आपण विचारू की या दिंडीमध्ये सहभाग घेतला त्यांना कसं वाटतंय बोला. सहभागी काय मी मठात कायमच असतो समाधान वाटते. पंढरपूरला बैल घरी गेलेला आहे बैलाचा नाद आहे चांगली शिकते आपली बैलाच्या याच्यावरच करतो मी त्यामुळे आपल्या पांढरीतल्या देवाला बैल द्यायचा चान्स मिळाला पाहिजे वाडवडिलांची पुण्य आहे असं समाधान वाटतंय. बैलला दिंडीला 10 दिवस दिले माळ घालणं चालू आता उद्या आणि परवा पंढरीला जाणार आहे एकादशी दिवशी. बैलांच्या पाठीवरती झूल वगैरे टाकले काय कसं वाटतंय आपण जसं कपडे स्वच्छ काढल्यावर आपण कसं पॉश मध्ये दिसतो तसं बैल सजवली काही कार्यक्रमानिमित्त त्यांचा बी आवड आपण केलीच पाहिजे कधीतरी रोज अवताला हाणाजी नाही करायची नुसती नाही त्याच्यामुळे आपल्याला नाद आहे म्हटल्यावर दिंडी एवढे सगळे झेंडे दिसत आहेत लोक सहभागी झाले वेगवेगळ्या भागातून लोक आलेत महिला आलेत काय वाटतं तुम्हाला सकाळपासून तुम्ही या दिंडीमध्ये आहात हाय की समाधान वाटले दरवर्षी असाच कार्यक्रम व्हावा बाकीच्या वाद्यापेक्षा टाळकरी म्हणा आपले बरेच असे भाविक लोक सगळे मिळून एकामेकाला हसत खेळत दिंडीचा कार्यक्रम चांगला पार पाडला. एक नेर्लेकर म्हणून आज बाबांचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष झालं नाही स्क्रीनवरती आपल्याला बाबा झाले की होय काय नेमकी काय भावना आहे बाबाची तब्येत आता साथ देत नसल्यामुळे आलं नाही पण बाबांचं आपल्याला दर्शन त्या रूपात तरी झालं. हे होते आपल्या गावचे गावडे अतिशय सुंदर अशी बैल तुम्ही बघताय मोराचे पिसारे वगैरे मस्तपैकी लावलेले आहेत बैलांच्या पाठीवरती झूल टाकलेली आहे आणि सुंदर असा हा एक रथ तयार केलेला आहे ज्या रथामध्ये आपण बघू शकताय पाठीमाग जंगली महाराजांची प्रतिमा आहे आणि ही प्रतिमा या रथामध्ये ठेवलेली आहे. तर अतिशय सुंदर आणि अतिशय मनमोहक पद्धतीनं या नेर्ले नगरीमध्ये या वरातीच्या मार्गावरून ही दिंडी या ठिकाणी निघालेली आहे. धन्यवाद. नगरीमध्ये आज नेर्ले नगरीमध्ये जंगली महाराज आश्रम यांच्या वतीनं भव्य अशी ही दिंडी निघालेली आहे आणि कोल्हापूर सांगली खटाव अतिशय महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेत. प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला ही जी पाठीमागं तुम्ही पालखी बघता ही पालखी जंगली महाराज आश्रमातून दर महिन्याला पौर्णिमेला निघत असते आणि या पालखीचं नियोजन इथं माळीगप्पा आहेत त्यांच्याकडे असतं ते करत असतात. तर आजची जी काही दिंडी आहे आणि आज बाबांचं दर्शन जे स्क्रीनवरती झालं आहे प्रत्यक्ष बाबांच्या बरोबर तुम्ही वावरलेले आहात अनेक वर्ष तुम्ही आश्रमामध्ये घालवलेत तर काय वाटते तुम्हाला नेमकी तुमची भावना काय आहे. जीवन सतत ध्यान धर्म हेच करणे ध्यान धारणा आणि एक निष्ठेनं काम करणे. आज बाबा तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेत म्हणजे ह्या तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये तर बाबांना प्रत्यक्ष बघण्याचा योग आजपर्यंत आला असेल पण आज स्क्रीनवरती बघितल्यानंतर काय भावना होती तुमची. एकदा आपण हे जाते एक दोघाचा एक रूप झाला समाज एक रूप भक्तीनं झालं त्यांचं नामचं. दिंडी जी आहे ती दिंडी बघितल्यानंतर काय वाटतं. दिंडीमध्ये सगळ्यात आनंद आहे दिंडीचा. राहुल काय वाटतंय. दिंडी बघितल्यानंतर आनंद झाला कारण बेंजोचं आपण फटा देऊन
आपण हे वारकरी संप्रदायातलं एक टाळ मृदुंगाच्या ह्याच्यात पालखीचं हे केलं, त्यामुळं आपल्याला हे चांगलं वातावरण तर नेरल्याच्या महिला ग्रामस्थ आहेत. आज स्क्रीनवरती बाबांना बघितले तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? खूप बाबांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर असं बघितल्याचा अनुभव झाला. आणि आज नेरले नगरीमध्ये आज आपली ही निघाली, पालखी निघाली, त्यावेळेला साक्षात आपली पंढरीच आपल्या नेरले गावात आले असं वाटलं. तुम्हाला काय वाटतं? मन भारावून गेलं आणि पुढल्या वर्षी असंच आज या महिला आम्ही दिंडीमध्ये बघितल्यानंतर काय वाटतंय? छान वाटलं आणि पुढल्या वर्षी आम्ही सुद्धा ते सहभागी होणार 100%. नक्कीच ह्या आपल्या नेरले गावातल्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. चला बरं जातो काका, या इकडे. अरे परीड समाजात कोण आहे आपल्या, तर कोण बोलणार आहे? कोण बोलतो? अनेक वर्षापासून या पालखी घेणाऱ्या खांदेकरीच्या पायाखाली नेरले गावातील जो परीड समाज आहे, त्या परीड समाजाच्या वतीनं हे जे तुम्ही पट्ट्या दिसताय पांढऱ्या ज्या ठेवलेल्या आहेत पायाखाली, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. आज माझ्यासोबत आता या परीड समाजातील जांभळे माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव कसं? सीताराम जांभळे. सीताराम जांभळे यांच्याशी आपण बातचीत करूया की आज कसं वाटतं तुम्हाला? काय आज बहुत स्वच्छ आणि वारकऱ्यांची दिंडी शांतपणे चालू आहे, त्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे. परीड समाजाकडून ही जी काही पट्ट्या हातल्या जातात बऱ्याच वर्षापासून आम्ही पट्ट्या हातरतो. कशी परंपरा आली, काय या संदर्भात माहिती? आमच्या आई वडिलांच्या कधी आली ही आम्हाला सुद्धा माहिती नाही, पण ही परंपरा तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत राखलेली आहे. म्हणजे आता युवक सुद्धा आता तुमच्या समाजामध्ये आलेले आहेत, पुढे येत आहेत, त्यांनी सुद्धा ही परंपरा जंगली महाराजांची चालवलेली आहे. माझ्यासोबत आता भरत जाधव आहेत. काय वाटतंय आज बाबांना स्क्रीनवरती बघितलंय आणि हा सगळा दिंडी सोहळा बघितल्यानंतर काय वाटतंय? आज बाबांना जेव्हा आम्ही स्क्रीनवर बघितलं तर 5 वर्षातून असं वाटलंय बाबा आज आमच्या समोर बसले, तर बघताना एकदम आनंद वाटला आणि मन प्रसन्न झालं. तुम्हाला काय वाटतंय विक्रम पाटील? बाबा प्रत्यक्षात दिसल्यासारखं वाटतंय, म्हणजे आल्यासारखं वाटतं. आज आपण बघितलं तर ह्या ज्या काही जांभळे परीड समाजाकडून ह्या पट्ट्या टाकल्या जातात, अनेक वर्षांची परंपरा आहे. अशा अनेक परंपरा या नेरले गावामध्ये रुजलेल्या आहेत, रुजवल्या गेलेल्या आहेत. धन्यवाद. जरा हो इकडे काय कॅमेरा पुढे बोला. काय वाटतं एवढं तुम्ही सुंदर असं दिंडीमध्ये नृत्य करायला लागलाय, सहभागी झालाय, काय वाटतंय बोला. कोण बोलतोय? खूप आनंद झालाय. एवढा दमलाय परमेश्वराचं नामस्मरण घेऊन, काय तुमची काय प्रक्रिया आहे? कुठून आलाय तुम्ही? राधानगरी. तुम्ही नेरल्यामध्ये फिरल्यानंतर काय वाटलं, तुमच्या काय भावना आहेत? चांगलं वाटलं, खूप आनंद. तुम्ही एवढा धाम फोडलाय, काय एवढं फिरलाय 1.5 किलोमीटर, काय भूक वगैरे काय लागले? धन्यवाद, तुमचे आभार. तुम्ही नेरल्यामध्ये आला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आंघोळ केलेली आहे आणि नाचून थकलेला आहात. आता आम्ही तुमच्यासाठी काय नाही, सद्गुरूची कृपा तुमच्यावर आहे. आम्ही तुमच्या सेवेला कमी पडलोय. खरं दिंडीत पण पाणी आम्ही पुरवायला पाहिजे होतं. आम्ही माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. बाटल्या तुम्हाला पुरवायला पाहिजे होत्या थंड, पण ती चूक आमच्या लक्षात नंतर आली. आम्ही जरा लेट झालो. तरी पण इथं महाप्रसादाची आता व्यवस्था केलेली आहे. पलीकडे 2 हॉल आहेत, तिथं टेबल खुर्ची आहे बसायसाठी. टेबल खुर्चीवर बसून आरामशीर चांगला प्रसाद घ्या, शांतपणे घ्या.
आणि मग तुम्ही सगळ्यांनी निघायचं आहे. त्याच्या अगोदर तुमचा सत्कार होणार आहे तर थोडासा, आणि तुम्ही सगळ्यांनी अशीच आमच्या दिंडीला शोभा प्रत्येक वर्षी द्यावी आणि आम्हाला उपकृत करावं, सद्गुरूच्या कार्यात सहभागी व्हावं अशी विनंती करतो. आणि तुम्ही लांबून लांबून आलाय, तुमचा आभार मानतो. कारण जास्त वेळ बोलणं किंवा काही बरोबर नाही. काही महिला होत्या, त्यांना बाबांचं लाईव्ह दर्शन झालं आणि आता तुमच्या दिंडीचा कार्यक्रम सगळीकडे गेला लाईव्ह मध्ये. बाबांनी सुद्धा बघितला, सगळ्यांनी बघितला, सगळ्यांचे फोन आले मला दिंडी जोरात निघाली म्हणून. पण कॅमेऱ्यात सुद्धा दिंडी कव्हर झालेली नाही, कारण कॅमेरा कुठेतरी एका ठिकाणी असं जाताना दिसलंय. पण अखंड दिंडी गावाला येडा पडला होता, अर्ध्या गावाच्या पुढे येडा पडला होता. एवढा आम्ही बघितलं, मागचं टोक आणि पुढचं टोक. अतिशय भव्य दिंडी, पताका सगळ्या, हा तुमच्या सहभागाचा परिणाम आहे. आणि सगळ्यांनी मिळून कार्य केल्यानंतर किती चांगलं आणि शुद्ध होतं याची प्रचिती तुम्ही दिलेली आहे. तर इथून पुढं आम्ही तुम्हाला नेहमी बोलवत जाऊ आणि तुम्ही रामनवमीच्या कार्यक्रमाला येत जावा. आणि काही व्यवस्था वगैरे कमी पडली किंवा कमी झाली असली तर माफ करा. इथून पुढे आम्ही तिची दक्षता घेऊ आणि तुम्ही पण आम्हाला अगोदर सूचना करा. आणि झालेली सेवा तुमची सद्गुरूचरणी अर्पण. आणि काय चुकलं असलं तर माफी मागतो. तुमचं सगळ्यांचं पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. आत्मा माली.